नमस्कार मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत फुरसुंगीच्या मैदानामध्ये. तर या मैदानामध्ये कोणती बैल गट पास झालेले आहेत आणि सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत. तर व्हिडिओ फार भन्नाट झाला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चांगलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, निंबाळकर सरांचा सुंदर पण गट पास झाला. गट क्रमांक 6 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. गाव कोणतं तुमचं? वडकी. कोणता बैल आणलेला आज? वडकीचा हरणे. आज कोणासोबत पडला? कसं काय? बालमा सोबत काय? पहिल्यांदाच पडली का जोडी का पहिल्यांदाच पडली? कशी स्पीड लागला आज? काय चांगलं स्पीड लागलं. किती वेळ गटाला पाहिली? कसं काय? 19 मध्ये 5 नंबर तास. बरं. काय अपेक्षा आहे आज? चांगली गाडी पळाली, चांगली पडली. बरं चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. गाव कोणतं तुमचं? वडकी. बैल कुठली आहेत एक्झॅक्टली? काय वडकीचीच आहे. ह्याचं नाव काय? त्याचं नाव आहे राजा. राजा आणि सर्जा एकत्र पळलेत का आज? बरं. किती वेळ गटात पाहिली? काय चांगली पाहिली जोडी आज. आणि यापूर्वी पाहिली का ही जोडी का पहिल्यांदाच? जोडी पहिल्यांदाच पळते का? कोणत्या मैदानात राहिले काय? बरं चालते. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, कनेरखेडचा माणिक पण गटपास झालाय आणि आज कळंबीच्या सरपंच सोबत पाहिला. दादा, यापूर्वी पाहिले का जोडी? पहिल्यांदाच पडली. कशी पडली काय? नंबर गाडी पळाली. किती वेळ गटाला पडली काय? 13व्या गटाला. 13व्या. बरं. कोणत्या तासावर काय? 2 नंबर तास. 2 नंबर तास. स्पीड लागले चांगलं. बरं. आता कशी तब्येत आहे? का मस्त झालेले आता. कानाचं रिकव्हरी झाली का? झाली. बरं. मला वाटतं जीवन ड्रायव्हर यांचा पक्ष घेतला काय? हो, आता नवीन खरेदी केली. आता तेच म्हटलं, मला मी ऐकलं समालोचकांकडनं. बरं. हां. आता त्यांच्याकडे आता आणायचे बैल आपल्या घरी. बरं चालतंय. ठीक. शुभेच्छा तुम्हाला. गाव कोणतं तुमचं? आमचं वरवण. कोणता बैल आणलेला? कसं काय? वरवणचा शंभू गटपास झाला मित्रांनो आणि सेमीमध्ये प्रवेश केलाय. कसं काय आज नियोजन कुणासोबत? काय नियोजन आपल्या फुरसुंगीचे 800. किती वेळ गटाला पळाली? 12 नंबर. किती वेळ तासवर? 4थ्या तासवर. बरं. कशी पाहिली जोडी? काय चांगली पडली ना? पहिल्यांदाच पळते का यापूर्वी पाहिली? पहिल्यांदाच पळते. चालते. शुभेच्छा तुम्हाला. सीमा. नमस्कार पहिलवान. नमस्कार. काय म्हणताय? आज दोघांना आणलंय सरपंचांनी शंभू. सरपंच आणि शंभू गटपास झाली दोन्ही पण. किती वेळ गटात होती? कसं काय? पहिल्या गटात शंभू पळाला. बरं. कशी पाहिली जोडी दादा? कशी पाहिली जोडी? काय जोडी छान पळाली. हां. कसं काय आज नियोजन शंभूचं कुणासोबत होतं? काय पिस्टन सोबत. आणि सरपंच कुणासोबत पळाला? माणिक कनेरखेडचं. मग दोन्ही पैरे चांगलेच आहेत म्हणावं लागेल. यापूर्वी पाहिले का शंभू आणि पिस्टनची जोडी कुठल्या मैदानात? एक नंबर. बरं. त्याच्यानंतर बऱ्याच मैदानानंतर दोन्ही बैलांना एकत्र आणलं. का आणत नव्हतं की एकदम असं नियोजन वगैरे मैदानात होत नाही असं? दोन्ही बैल एकत्र पळून पिस्टन उजवीने झोपला होता, शंभू डावीने झोपला होता. बरं. छान पळाली. काय अपेक्षा आहेत आज? अपेक्षित काय आता नशा सगळ्यांच्या असतात. आणि फुरसुंगीच्या मैदानाबद्दल काय सांगाल? म्हणजे मागच्या वर्षी पण रितसर झालं मैदान. आधी 3रं वर्ष आहे. बक्षीस स्वरूप चांगलं असतं आणि मैदान चालतंय. शुभेच्छा तुम्हाला गुलालासाठी. नमस्कार दादा. नमस्कार. नाव काय तुमचं? संदीप मारुती तुपे. बरं. आज कसं काय? कोणता बैल आणलेला? काय त्या टीम बोर्डचा सम्राट म्हणून शंभ्या का? हा का? नंद्या आहे का? बरं. म्हणजे शंभू आणि नंद्या पळाला आज. बरं. कशी पळाली जोडी? काय चांगली पडली. पहिल्यांदाच पळते का एकत्र? काय नाही, दुसरी वेळ आहे. दुसरी वेळ. पहिल्या आता एका मैदानाला पळाली होती, गटाला थोडा मार. बरं. आता ही नवीन खरेदी आहे. हा नवीन घेतलाय का आता? जीवन ड्रायव्हर यांच्याकडून घेतले. त्यांच्याकडून घेतला का बैल? बरं. त्यांच्याकडे काय दावणीला एक म्हणजे
नाही माझं गुणधर्मच आहे म्हणावं लागेल. पहिल्यापासून माझे म्हणजे पहिला माझा नखऱ्या पळत होता ना. बर बर बर. मग ते चकच होता ना जीवन ड्रायव्हर. काय वेगळे पण आहे त्यांच्या सांभाळण्यामध्ये म्हणजे नवीन नवीन बैल चांगली काढ. म्हणजे कसं आहे माहिती आहे का सांभाळण्यामध्ये म्हणजे त्यांचे पळण्याची जी स्टेक आहे म्हणजे ती म्हणजे चांगल्या मैदानात 2-4 आठवड्यात ती लगे पळवत नाही. बैल त्यांच्याकडे चांगलीच राहतात. गॅप ठेवून व्यवस्थित सिस्टमॅटिक पळव. त्यांच्या मूडवर बैलांना पळवतात की असं नाही की मग कधी बी उठलं सगळं पैसे कमवायचं म्हणून असं ती पळवत नाहीत. चालते दादा, तुम्हाला सेमी आणि फायनलसाठी शुभेच्छा आणि असंच ही जोडी गुलालात राहील हीच अपेक्षा करतो. नमस्कार. गाव कोणतं तुमचं? नीरा. संग्राम गटपा झाला काय? हो झाला. मित्रांनो, नीरा एक्सप्रेस संग्राम पण गटपा झाला बघा. कितव्या गटात पळाला? 10व्या गटात का? कुणासोबत पळाला आज? दुश्मन. बर बर. यापूर्वी पाहिले का जोडी? नाही पहिल्यांदाच पळते. कशी पाहिली जोडी? काय चांगलं स्पीड लागलं आज. 4-5 टांग्याने गट काढ. बर बर, चालतंय. शुभेच्छा. गाव कोणतं तुमचं? दायरी का? कोणता बैल आणलाय? कसं काय आज? हा सर्जा का? आणि पलीकडचा शंभू. बर बर. घरचीच आहेत का दोन्ही? आज कसं काय घरची गाडी पळवायची काय डोक्यात आलं काय? पहिल्यापासून आम्ही 2-3 मैदान खेळले त्या मैदानात घरचीच गाडी पळवतो. बर बर. काय पायऱ्याच्या अडचणी येतात काय? हा थोडाफार पायरा भेटतच नाही आपल्याला. का बरं? काय म्हणतात? गरीब असल्यामुळे आहे ना पायरा आपल्याला देतच नाही. आपण महिना का साधी सिंपल माणसं आहे. पैशामुळे आपण मागे राहिले. काय म्हणतात समोरची बैलगाडी मला काय म्हणतात? समज मध्ये तुमचा बैल असा तुमचा बैल तसा काय देऊ म्हणतात, देऊ म्हणतात देऊ म्हणते पण आपल्या फसवित्यात. तर आज कितव्या गटात पाहिलं? कसं काय? 4 नंबर गटात 4 नंबर गटात पाहिलं. कशी पाहिली जोडी? काय खूप पळली. हा समोरची बैल पण मोठी होती नाही का? बर बर. त्या लेवलची होती. आपल्यापेक्षा मोठी चांगल्या बैल होती. चांगल्या पायऱ्यातले बैल होते. नव्हतं मरण पण मारले बैलांनी करून दाखवलं. पण ह्याच्या आधी कुठल्या कुठल्या मैदानात पडली ही जोडी? आणि 2-3 मैदान चांगली पडली. बर. किरकटवाडीत पडली. समाधान वाटतं ना असं म्हणजे गट आता एवढे मेंबर आलाय. तुम्ही नाही म्हटलं तर 10-15 जण असाल तुम्ही. म्हणजे एवढे सगळे आलाय आणि बैलानं करून दाखवते कुठेतरी. काय सांगाल त्याबद्दल? आपला बैल पळतो शेट, फक्त पायऱ्या वाचून मार खातो. बर बर. नक्कीच पैरे चांगले मिळतील हीच आशा करतो. मित्रांनो, रुस्तम हिंद केसरी, सप्त हिंद केसरी बकासूर सुद्धा गट पास झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केलाय आणि आज जुळेवाडीच्या राजासोबत पाहिला. सुंदर अशी जोडी पाहिली. गाव कोणतं तुमचं? जुळेवाडी. कोणता बैल आणलेलं? कसं काय? मित्रांनो, राजा गटपास झालाय बघा आणि आज बकासूर सोबत पाहिला ना. कसं काय आज नियोजन झालेलं? काय परवा झालेलं काय? बर बर. कशी पाहिली जोडी? काय चांगली पडली ना? काय अपेक्षा आहेत आज? गाडी. बर बर, चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, शेवळ्या पंचा बावऱ्या सुद्धा गटपास झालाय. गट क्रमांक 7 मध्ये पळून सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे. मित्रांनो, पिस्टन 22-11 पण गटपास झालाय आणि सेमीमध्ये प्रवेश केलाय आणि आज कळंबीच्या शंभू सोबत पाहिलं. कसं काय आज नियोजन कसं लागलं? काय गाडी पळती नागाची पण 1 नंबर केला होता. बर. गाडी पळते त्यामुळे गाडी हाणतो आपण. नाही जास्त लय लांब जात. इथल्या इथेच जवळच्या पायऱ्यात. असं का बरं? काय असंच नाही लय लांब कुणाला मागायला आपल्याला नाही. आपण नाही कोणाला जास्त लय मागे. बर बर. आणि आत्ता सध्या पिस्टनला आरामात ठेवलेला म्हणजे झाला आराम झाला. का बरं? वातावरण बरं. तापमान जास्त आहे. खालून हिट आहे, वरून ऊन लागते. नेमकं काय प्रॉब्लेम काय होतो म्हणजे उन्हामध्ये जास्त काढलं की? कारण काय बैल अटॅकने गेली उन्हात. छाती भरण्याचं वगैरे प्रमाण वाढले. ऊन लागते. 2-3 बैल गेली त्यामुळे आपण पण जास्त बैल जास्त आहे काय ते मैदान रोज कधीतरी आपलं ठीक आहे. कारण पिस्टन म्हटलं की तुमचा जीवच आहे म्हणावं लागेल. जास्त आपण नाही पळवतो. आपल्याला आवडतच नाही. म्हणजे आपल्या मनात बी येत नाही कधी की जा बैल पाळवायचं सारखं. ते मैदानाला करायचं नियोजन आपलं 8-10 दिवसांनी काय जर नाही मैदान नाही तर आत्ता मागा 5 दिवस बसून होता. मागं फेरं काढले. फेरं काढायचं जवळ सकाळच्या पारी. म्हणजे असं काय नाही की स्पर्धा जिंकलीच पाहिजे त्यानं, असं काय नाही. चालतंय दादा, शुभेच्छा तुम्हाला आणि ही गाडी गुलालात राहील हीच आशा करतो. धन्यवाद. नमस्कार भाऊ.
गाव कोणतं तुमचं? बेवरी बिवरी. कोणतं बैल आणलेलं कसं काय? नखरे आणि वजीरची गाडी. मित्रांनो बिवरीचा नखऱ्या आणि वजीर गटपास झालेत बघा आज फुरसुंगीच्या मैदानामध्ये. किती वेळ गटात पाहिली? 17 वाटत. 17व्या गटात. कशी पाहिली जोडी काय? जोडी चांगली पडेल. चांगली पडली ना. कसं वाटतं मैदान? फुरसुंगीचं यात्रेचं मैदान आहे, चांगलं आहे पारंपरिक व्यवस्थित. आणि यापूर्वी पाहिले का ही जोडी? हा यावेळी पळाले. कुठे राहिले काय फायनलला वगैरे काय? फायनलला काय व्हायचं थोडं कमी जास्त व्हायचं ना. बरं 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 चालतंय. शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाचं.